देह चालवणारा आणि सगळीकडे अगदी त्याचं हेड डिपार्टमेंट हेड ऑर्डर्स पाठवतं ते कोण आहे? आपल्या शरीराला ते मनच आहे. एक दृष्टांत सांगते की आपलं मन किती चंचल आहे, मन कसं आहे. दोन मित्र होते, अगदी वयस्क होते. मित्रांनी सांगितलं चल आपण उद्या कोल्हापूरला फिरायला जाऊया. त्या मित्राने सांगितलं जाऊया, पण काय आहे ना माझी चप्पल जी आहे ती तुटलेली आहे. माझी चप्पल तुटलेली आहे, त्यामुळे मी काय करतो ती शिवून घेतो आणि त्यानंतर आपण उद्या सकाळी जायचं ना, तर उद्या आपण सकाळी कोल्हापूरला निघूया. तो मित्र म्हणाला तू तुझी चप्पल वगैरे शिवून घे, मी तुला उद्या घ्यायला येतो तुझ्या घरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर उजाडल्यानंतर या मित्राच्या लक्षात आलं माझी चप्पल जी तुटलेली आहे ती मी अजून शिवूनच घेतलेली नाही. यानं काय घरामध्ये मुलगा होता, सून होती. मुलाला सांगितलं अरे मला तर आता माझा मित्र घ्यायला येणार आहे, पण माझी चप्पल शिवून झालेली नाही आणि देवपूजा पण करायची आहे, सगळं करायचं आहे, आवडायचं आहे, काय मला करायचं. मी जर चप्पल घेऊन बाजारात गेलो आणि मित्र आला तर तो म्हणेल अरे रे हा घरी नाही आणि तो परत घेऊन गेला तर. त्यामुळे मी घरीच थांबतो, तू ही चप्पल शिवून आण, तोपर्यंत मी देवपूजा आटपून घेतो. आपण देवपूजा आटपून घेतो. मुलगा गेला चप्पल घेऊन, हे देवपूजेला बसले आणि देवपूजा करता इतक्या तो जो मित्र कोल्हापूरला घेऊन जाणारा होता तो घ्यायला आला आणि त्यानं बाहेर सून उभी होती याची. तेव्हा त्याने विचारलं की माझा आहे का तो मित्र, आज आम्ही दोघे कोल्हापूरला जाणार होतो, तुझा सासरा आणि मी, तो कुठे? सुनेला उत्तर दिलं इथं देवघरामध्ये. त्याला ऐकू आलं की माझा मित्र अंगणामध्ये आलाय. सुनेला विचारतोय की अगा तुझा सासरा कुठे आहे, माझा मित्र कुठे आहे, आम्ही दोघे कोल्हापूरला जाणार आहोत. याचं लक्ष देवपूजेमध्ये आहे का? नाही. याला आवाज ऐकू येते. तर सुनेने सांगितलं की मामांजीना ते गेले चांभाराकडे. हे ऐकलं मात्र आणि सासऱ्याला आला राग. मित्र म्हणाला असं अरे पण मी त्याला सांगितलं होतं की उद्यापर्यंत चप्पल शिवून ठेवा, आपण कोल्हापूर जातो, आता चांभाराकडे गेलाय. त्याला आला राग. या सासऱ्याला हे ऐकलं आणि राग आला. तो बाहेर आला आणि म्हणाला अगं असं कशाला सांगितलंस, मी तर इथं देवपूजा करतोय ना, तू त्याला मी चांभाराकडे गेलोय असं कशाला सांगितलं. सून म्हणाली पण मामांजी तुम्ही खरंच देवपूजेत होता का? तुमचं मन खरंच देवपूजेत होतं का? तुम्ही कुठे गेला होता? चांभाराकडे चप्पल शिवायला गेला होता मुलगा चप्पल घेऊन. पण यांचं